नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याचं युग हे धावपळीचं आहे. या धावपळीच्या युगामध्ये शरीराला आराम तसेच आरोग्याची काळजी घेणे हे बऱ्याचदा आपल्याकडून राहून जातं. बदलती जीवनशैली तसेच अनियमित व्यायाम आणि पिझ्झा बर्गर यासारख्या खाद्यपदार्थांचं अतिसेवन हे जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. यांची जणू आपल्याला एक सवयच होत चालली आहे आणि ही सवय फक्त आपल्यापुरताच मर्यादित न राहता परिवारातील प्रौढांपासून ते लहान मुलांपर्यंत सुद्धा पोहोचली आहे. आणि या कारणाने या सवयींमुळे बऱ्याचदा डिसऑर्डर्स किंवा रोग उत्पन्न होतात आणि या रोगांना आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा जीवनशैलीगत आजार असेही म्हणतो. या आजारांपैकी काही मुख्य आजार आहे ते म्हणजे मधुमेह आणि स्थूलता. व अशा या विषयावरती चर्चा व मार्गदर्शन होणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे मधुमेह आणि स्थूलता. विषय आहे मधुमेह आणि स्थूलता. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मधुमेह तज्ञ डॉक्टर दक्षता पाध्ये मॅडम आणि डॉक्टर सोनाली पतंगे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. चला डॉक्टरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर दक्षता पाध्ये ह्या मधुमेह तज्ञ असून गेले 25 वर्ष त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपल्या खाजगी क्लिनिकमध्ये त्या मधुमेह आणि स्थूलताने ग्रस्त असलेल्या रुग्णांना चिकित्सा प्रदान करत आहेत. त्या डायबिटीज सपोर्ट ग्रुपच्या संस्थापिका असून मधुमेही रुग्णांना समुपदेशन, आरोग्य शिक्षण, आहार प्रदर्शन, ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्थूलता प्रतिबंधक शिक्षण देणे असे उपक्रम ही त्यांनी राबवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मधुमेही परिषदांमध्ये मधुमेह संबंधी पायांचे विकार, यकृताचे विकार तसेच स्थूलता या विषयांवर अनेक रिसर्च पेपर त्यांनी सादर केले आहेत. आपल्या दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर सोनाली पतंगे मॅम. ह्या मधुमेह तज्ञ असून गेली 27 वर्ष त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपल्या खाजगी क्लिनिकमध्ये त्या मधुमेह आणि स्थूलताने ग्रस्त असलेल्या रुग्णांना चिकित्सा प्रदान करत आहेत. मधुमेह संबंधित अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी धडे लिहिले आहेत. ADA, EASD, EASO, IDF आणि ATTD सारख्या अनेक जागतिक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी रिसर्च पेपर सादर केले आहेत. तसेच मॅडम अमेरिकाच्या डायबिटीज केअर जर्नलच्या परीक्षक सुद्धा आहेत. चला आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. डॉक्टर तुमचं पुन्हा या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मधुमेह आणि स्थूलता. मग या दोन्ही आजारांबाबत एक प्राथमिक माहिती तुम्ही जरा सांगा. दक्षता मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न. सर्वप्रथम हॅलो डॉक्टरच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मधुमेह आणि स्थूलता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मधुमेह तसं म्हटलं तर एक छोपा रुस्तुम आहे. भारतामध्ये जितके मधुमेही व्यक्ती आहेत ना त्याच्यातल्या अर्ध्या मधुमेही व्यक्तींना माहितीच नाही आहे की त्यांना मधुमेह आहे, कारण त्याच्यामध्ये सिम्पटम्स असे फार नसतात. तर साधारण त्याचा निकष कसा लावला जातो. सर्वप्रथम मी सांगेन की मधुमेह म्हणजे काय तर सगळ्यांना माहिती आहे की रक्तशर्करेची पातळी वाढते, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. साधारणपणे असं समजलं जातं की स्वादुपिंडाचा आजार आहे की इन्शुलिन कमी बनतंय. आता डायबिटीज झालं किंवा मधुमेह झालं म्हणजे झालं माझ्या शरीरातलं इन्शुलिन संपलं, तर हे असं नसतं. फक्त निर्मिती लेवलचा स्वादुपिंडामधला हा प्रॉब्लेम नसतो, तर काहींच्या शरीरामध्ये म्हणजे मोस्ट ऑफ द आपल्या भारतीयांच्या शरीरामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिनची भरपूर निर्मिती होत असते. परंतु इन्शुलिन काय करतं, शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये जी साखर असते त्याला उचलतं आणि मसल्सकडे किंवा शरीराच्या इतर अवयवांकडे घेऊन जातं. म्हणजे अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इन्शुलिन हे एक कार किंवा गाडी आहे. तर इन्शुलिनचं जर काम नीट होत नसेल, तयार तर होतंय पण काम नीट होत नसेल, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असं म्हणतात. म्हणजे मधुमेहामध्ये दोन प्रकारचे डिफेक्ट किंवा त्रुटी असतात. एक तर प्रोडक्शन लेवल म्हणजे स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन कमी बनतं आणि दुसरं म्हणजे ॲक्शन लेवल म्हणजे तुमच्या इन्शुलिनची ॲक्शन नीट होत नाही. तर ह्या दोन गोष्टींमध्ये प्रॉब्लेम झाला तर रक्तातील साखरेची पातळी वाढते, धोकादायक असते. प्रत्येक भारतीयाने 25 वर्षाच्या वयानंतर
हे तपासलंच पाहिजे की तुमची रक्तातील साखरेची पातळी किती आहे. आता कित्येक वेळा असं समजलं जातं की नाही माझी शुगर थोडीशी 150 आहे, काही विशेष नाही आहे, किंवा HbA1c म्हणजे 3 महिन्याचा जो रक्त साखरेचा साठा असतो तो साधारण 7-7.5 आहे, मला काही डायबिटीस नाही आहे. तर सर्वप्रथम आज सगळ्यांनी पहिल्यांदा हे समजून घेऊया की नॉर्मल शर्करेची पातळी म्हणजे फास्टिंग म्हणजे 8 तासाचं रिकामी पोट जे आपलं असतं त्याच्यावरची पातळी 100च्या खाली म्हणजे नॉर्मल. 100 ते 125 मध्ये जर उपाशीपोटी असेल तर त्याला प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीस होऊ घातलेला आहे, मधुमेह होऊ घातलेला आहे. आणि 126च्या वर जो काही नंबर आहे किंवा 126 हा नंबर सुद्धा मधुमेह असं समजलं जातं आणि तुम्ही लगेच पायऱ्या उचलल्या पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत. आता खाल्ल्यानंतरचं सो आयदर 75 ग्रॅम ग्लुकोज दिली जाते किंवा नॉर्मल आपलं जे जेवण असतं पोळी भाजी आमटी भाताचं त्याच्यानंतरची शुगर 140च्या खाली असेल तर ती नॉर्मल आहे, 140 ते 200च्या मध्ये असेल तर पुन्हा तुम्हाला मधुमेह होऊ घातला आहे. आणि 200 जरी असेल व्हॅल्यू तुम्ही डायबेटिक आहात. जरी तुमचं HbA1c नॉर्मल असेल, फास्टिंग शुगर 125च्या खाली 126च्या खाली असेल पण पोस्ट लंच 200 आहे, नक्कीच तुम्हाला डायबिटीस आहे. आता स्थूलता म्हटलं तर स्थूलता तर दिसतेच ना समोरून, तर आपल्याला कळतं की हा व्यक्ती स्थूल आहे. पण भारतीयांमध्ये तसं नाही आहे. स्थूलता जी आहे त्याचे निकष वेगळे आहेत. समथिंग कॉल्ड एज बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये तुमचं वजन आणि उंची बघितली जाते आणि वजन आणि उंचीच्या हिशोबाने एक कट ऑफ असतो. 18.5च्या खाली जो कट ऑफ असतो तो नॉर्मल माणसाचा असतो. 18.5 ते साधारणपणे 23 पर्यंत नॉर्मल समजलं जातं. 23 ते 25 मध्ये ओव्हरवेट ज्याला म्हणतात म्हणजे तुम्ही खूप जाड नियत मध्येच आहात. आणि 25च्या वर ओबेसिटी चालू होऊन जाते आणि 35च्या वर म्हणजे जीवनाला धोकादायक ओबेसिटी असते. भारतीयांमध्ये काय होतं की वजन जास्त नसतं, फक्त पोटावरची चरबी ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये विसरल ओबेसिटी म्हणतो ती असते. मग आता भारतीयामध्ये अजून नवीन गोष्ट आहे की वेस्ट हिप रेशो बघितला जातो. वजन आणि त्याच्या म्हणजे वजनाच्या खाली ही वेस्ट हिप रेशो म्हणजे वजनाचा घेर, पोटाचा घेर आणि तुमच्या नितंबाचा म्हणजे हिप लेवलचा घेर. पुरुषांमध्ये जर ती पातळी 90च्या वर असेल तर ते धोकादायक आहे आणि बायकांमध्ये 80च्या वर असेल तर धोकादायक आहे. तर सर्वांनी हे आकडे समजून घ्या. बरोबर, फार छान माहिती दिली मॅम तुम्ही. आता मला माझा पुढचा प्रश्न जो आहे तो सोनाली मॅम त्यांना आहे की आपण हा जो जनसामान्यामध्ये खूपच कॉमन असलेला डिझीज आहे की म्हणजे ओबेसिटी म्हणजे स्थूलता किंवा डायबिटीज म्हणजेच मधुमेह, तर मग भारतामध्ये त्याचे आकडेवारी किंवा स्टॅटिस्टिक्स कसे आहेत त्याबद्दल जरा सांगा. हो, हा आता आपल्याकडे लॅन्सेटचा अहवाल आलेला आहे पण तो 2022चा अहवाल होता. त्याच्या अनुसार तर आपल्याकडे 18 ते 19 कोटी लोक जे लठ्ठपणाने ग्रस्त आहेत असे दिसून आले. आता 2022 साली आणि आतामध्ये 3 वर्ष होऊन गेलेत तर तो आकडा वाढलेला निश्चितच असणार. आणि दुसरं म्हणजे आपल्याच गव्हर्नमेंटनी एक सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये तोही 2022चा सर्वे होता पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातला सर्वे होता तो. तर त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये पण दिसून आलेला आहे. 5 ते 15-19 वर्षाची मुलांमध्ये पण ओबेसिटी दिसून आलेली आहे म्हणजे लठ्ठपणा. तो जवळजवळ 1.25 कोटी मुलं त्या घरात बसली आहेत. दुसरं आपल्याकडे जे अडल्ट पॉप्युलेशन आहे म्हणजे मोठी व्यक्ती, आता ते 18 ते 49 वर्षाच्या वयोगटातले ते जवळजवळ 18 ते 19 कोटी लोकांना आता लठ्ठपणा दाखवला होता. ते पण 2022ची गोष्ट आहे. तर ही आकडेवारी अतिशय भयंकर आहे आणि ती झपाट्याने वाढत सुटलेली आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता. बरोबर आहे, आपल्याला या आकडेवारींवरती आणि हे किती कॉमन असं एक आजार आहे यावरती पण लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर दक्षता मॅम तुम्हाला की आपण आजचा विषय जो निवडला आहे स्थूलता आणि मधुमेह, हे दोघं एकत्र निवडले आहेत तर याचा काही संबंध आहे का, घनिष्ठ संबंध आहे का या दोघा रोगांचा, याबद्दल जरा सांगा. निश्चितच इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, चिकन और एग फर्स्ट म्हणजे कोंबडी आधी की अंड आधी, तसं आहे हे. पण आता मी मधुमेह तज्ज्ञाच्या विचारसरणीनुसार तुम्हाला सांगू इच्छिते की इन्शुलिन रेझिस्टन्स ज्याला म्हणतात हे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या प्रत्येक रोगाचं मूळ आहे. नुसतं मधुमेह नाही तर मधुमेह, अतिरक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्थूलता म्हणजे ओबेसिटी आणि टू द एक्सटेंट कॅन्सर पण, ह्या सगळ्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स
प्रचंड आवश्यक आहे. तर इन्शुलिन काय करतं, ज्याला आपण हल्ली खूप म्हणजे जरी मराठी चॅनल असला तरी मी वर्ड यूज करेन, अँटी इन्फ्लमेटरी डाएट म्हटलं जातं ना हल्लीसारखं, की इन्फ्लमेशन शरीरातलं कमी करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे? कारण आपण असा विचार करतो की आपण गहू नाही खाणार किंवा इंटरमिटेंट फास्टिंग करणार, 16-16 तास मी नाही खाणार. कारण मला का करायचं आहे हे? तर इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायचं आहे. सो इन्शुलिन रेझिस्टन्स हे मधुमेह आणि स्थूलता ह्या दोघांचंही मूळ आहे. सो इन्शुलिन रेझिस्टन्स का होतो? एक तर जेनेटिक असतो की अनुवंशिक असतो की तुमच्या शरीरात इन्शुलिन थोडं कमी काम करतं. त्याची वेगवेगळी कारणं असतात. दुसरी गोष्ट असतं आहार जर व्यवस्थित नसेल, व्यायाम व्यवस्थित होत नसेल. तिसरी गोष्ट आहे खूप जास्त स्ट्रेस घेत असतील पेशंट्स किंवा कोणीही, तर ह्या परिस्थितीमध्ये इन्शुलिन व्यवस्थित काम करत नाही. आता जर काम करत नसेल तर तुमचं पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड ओव्हर प्रोडक्शन करतं इन्शुलिनचं. सो रेझिस्टन्समध्ये जे ओव्हर इन्शुलिन प्रोड्यूस होतं, इन्शुलिन हा हॉर्मोन पॉझिटिव्ह हॉर्मोन आहे आणि मग ते शरीरातल्या प्रत्येक टिश्यूची ओव्हर ग्रोथ करतं आणि त्याच्यामध्ये फॅटची ओव्हर ग्रोथ होते आणि ओबेसिटी होते. तर इन्शुलिन रेझिस्टन्समुळे मधुमेह आणि स्थूलता होते. दुसरी अजून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की हा इन्शुलिन रेझिस्टन्स आहाराने आणि व्यायामाने तर कमीच होतो, पण बाकीच्या गोष्टी आता सध्या मधुमेहामध्ये औषधंही अशी आलेली आहेत की ती मधुमेहाबरोबर वजनही कमी करतं. नुसतं स्वादुपिंड लेवलवरती काम करून उपयोग नाही आहे. आम्हाला कळून चुकलेलं आहे की वजन कमी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की भारतीयांच्या खाण्यामध्ये ना कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ अतिशय जास्त असतात आणि पिष्टमय पदार्थाचं जेवढं सेवन जास्त असतं तेवढं तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन जास्त प्रोड्यूस होतं. आणि हे पिष्टमय पदार्थ जे शरीरात एक्स्ट्रा जातात ना ते लिव्हरमध्ये फॅटच्या रूपामध्ये स्टोअर होतात आणि हळूहळू मग चरबी सगळीकडे वाढत जाते आणि मधुमेहामध्ये स्थूलता वाढत जाते. म्हणून पिष्टमय पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे, म्हणजे शर्करेचं पण प्रमाण कमी राहील आणि स्थूलतेचं पण प्रमाण कमी राहील. बरोबर आहे. डॉक्टर दक्षता मॅडम, तुम्ही फार छान घनिष्ठ संबंध केवढा आहे स्थूलता आणि डायबिटीज याबद्दल सांगितलं. आता माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सोनाली तुम्हाला, की या दोन आजारांचं कारणे कोणकोणते आहेत की ज्याच्यामुळे हे दोघे आजार निर्माण होतात? आपण आता हे स्लाइड बघूया, त्याच्यात दिसेल आपल्याला. आता ह्या दीर्घ स्क्रीन टाइम हा आता हल्लीच्या युगामध्ये हा सगळ्यात जास्त रिझन आम्हाला दिसतं, कारण दिसतं की लोक खूप वेळ स्क्रीनचा वापर करतात, एकाच जागी बसून राहतात. आम्ही म्हणतो की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, पण हे त्याहूनही हॉरिबल आहे. कारण आपण आता बघतोय की लोक तासनतास एका जागी बसून राहतात, हलत नाहीत. आणि मूवमेंट नसल्यामुळे, हालचाल नसल्यामुळे आपण जे खाल्लेलं असतं अन्न ते डायजेशन तर सोडाच, ते जिकडे पोचायचं असतं तिथेही पोचत नाही. आपल्याला सुस्ती यायला लागते खाल्ल्या खाल्ल्या. आणि मग स्क्रीन बघता बघता अनेक पदार्थ, जसे तुम्ही मगाशी म्हणालात की पिझ्झा आहे, बर्गर्स आहेत, फास्ट फूड आहे. तुम्ही फोन केला की आता दरवाजात 10 मिनिटाच्या आत गोष्टी येतात. तर हे सगळं जे काय कन्व्हिनियन्स फूड्स आम्ही ज्याला म्हणतो की पाकिटातनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्यांमुळे आपला आता हा प्रॉब्लेम निर्माण होतोय आपल्या देशामध्ये. जेनेटिक्स ही एक गोष्ट झाली की आपल्याला अनुवंशिक आजार आहे, त्यामुळे ते होण्याचे चान्सेस त्या लोकांमध्ये, व्यक्तींमध्ये जास्त असतात. आता दोन्ही समजा जर दोन पेरेंट्सना जर डायबिटीज आहे तर मुलांना ते होण्याची शक्यता 75% असते, म्हणजे एवढी जास्त असते. जर एक पेरेंट डायबेटिक असेल तर ती शक्यता 30% इतकी असते. हे टाईप 2 डायबिटीसचं म्हणते मी, जो कॉमनली आपल्याला दिसतो. आता आपण बघायला जातो की हे शारीरिक ताण तणाव, झोप न लागणं, आता लोक जागरण करत बसतात, व्हिडिओज बघतात, रील्स बघतात आणि जागत राहतात. तर हा निद्रानाश म्हणजे इन्सॉम्निया आपण ज्याला म्हणतो, की झोप न होणं, हे सगळं आपलं सायकल डिसरप्ट करतं. आपली सगळं बायोलॉजिकल क्लॉक असतं ते सगळं अगदी हाताबाहेर जातं. त्यांनी हॉर्मोन सगळे इकडे तिकडे जातात. विशेषतः हे ओल्डर अडल्ट्समध्ये दिसतं, यंग लोकांमध्ये भरपूर दिसायला लागले आता आम्हाला. आणि काही अशा विभिन्न जाती आहेत की जिकडे आम्हाला ह्याचं जास्त दिसतं. आता साऊथ इंडियामध्ये आपलं कार्बोहायड्रेटचा, जसं आता डॉक्टर दक्षता म्हणाल्या, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जिकडे खूप आहे, आपल्या पूर्ण देशामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे. पण अशा काही कम्युनिटीज आहेत की जिकडे आम्हाला हे जास्त दिसून येतं. बरोबर. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सीतारामजी बोलत आहेत पंढरपूरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलीला शुगर आहे, डायबिटीज आहे. वय किती आहे?
वय तिचं 40 वर्ष आहे, पण आफ्टर प्रेग्नन्सी मध्ये तिला शुगर झाली होती. हां. मग डॉक्टरांनी सांगितलं की आफ्टर डिलिव्हरी तिची शुगर कमी होऊन जाईल. अच्छा. पण असं काही झालेलं नाही. पण आता तिला सध्या 3 वेळा इन्सुलिन द्यावं लागतं. ओके. तुमचा आणि प्रश्न. तिची हा? हां. आणि तिला उपाशीपोटी शुगर वाढते आणि जेवल्यानंतर कमी होते. ओके. हा. इतर पेशंटचं कसं असतं की जेवणानंतर वाढते आणि उपाशीपोटी कमी होते. तर याचं कारण काय हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. हा. आणि ठीक आहे, धन्यवाद. तर सोनाली मॅम तुम्ही सांगा. ओके, ह्यांचा प्रश्न असा होता की आपण ऐकलंय आता. तर काय होतं की जेस्टेशनल डायबिटीज आपण ज्याला म्हणतो, हे म्हणजे जेव्हा स्त्री गर्भ राहतो आणि जेव्हा त्याच्यामुळे होणारा डायबिटीज असतो तो आपल्याला 3rd ट्रायमेस्टरमध्ये कळतो. म्हणजे काय की शेवटचे 3 महिने असतात त्यावेळेला तो डायग्नोज होतो. तर असा जो डायबिटीज असतो हा आम्ही ट्रीट केला की मग तो डिलिव्हरी, जसं बाळ डिलिव्हर होतं तसं ती ब्लड शुगर नॉर्मलला येते. पण त्या बाईला पुढे जाऊन टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्त असते. पूर्वी आम्ही हा बघायचो की इंटरवल जवळजवळ 10 वर्षाचा होता. आता अलीकडे तो इंटरवल जवळजवळ 5 वर्षाच्याही कमी झालेला आहे, कारण आपली जीवनशैली खूप बदललेली आहे या सगळ्या काळामध्ये. दुसरी गोष्ट की जर डायबिटीज अगोदरच असेल आणि मग गर्भधारणा राहिली आणि तो त्याच वेळेला कळला की कारण तो आधी चेकच झाला नव्हता, तर ते आपल्याला असं म्हणता येईल की हा जेस्टेशनल डायबिटीजच नाही आहे, हा टाईप 2 डायबिटीज आहे की जिकडे ती व्यक्ती ऑलरेडी ती बाई होती डायबेटिक, ते कळलं नाही आणि त्याच्यात गर्भधारणा झाली आणि ती प्रेग्नंट राहिल्यामुळे तो नंतर डिटेक्ट झाला. तर हा जेस्टेशनल डायबिटीज नाही आहे, तर हा टाईप 2 डायबिटीज आहे. आता म्हणून आपल्याला त्याची ट्रीटमेंट असते ना ती वेगळी वेगळी असते. त्याच्यावरती आम्ही वॉच ठेवतो. जेव्हा डिलिव्हरी होते, जेस्टेशनल डायबिटीज असलं आणि डिलिव्हरी झाली, जरी ब्लड शुगर नॉर्मलला आली तरी आम्ही त्या बायकांना 6 आठवड्यानंतर OGTT करायला लावतो, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायला लावतो, की जेणेकरून आम्हाला कळतं की या बाईला पुढे डायबिटीज होण्याची रिस्क किती आहे आणि तो कम्प्लिटली हे झालाय की नाही, मागे गेला आहे की नाही. तर ह्या अशा गोष्टीने आपल्याला समजू शकतं. फार छान माहिती दिली मॅडम तुम्ही. आता माझा पुढचा प्रश्न आहे तो आहे डॉक्टर दक्षता मॅम यांना, की आपण युजली बघतो की एखादा व्यक्ती जर स्थूल असेल तर डॉक्टरांकडे गेल्यावर ते पहिले त्यांचं थायरॉईड चेक करतात. तर थायरॉईडचं आणि डायबिटीस आणि स्थूलते या तिघा आजारांचा काही संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. सो खूपच छान प्रश्न आहे. थायरॉईड हा वर्गप्रमुख किंवा मॉनिटर म्हणतात ना, तसा आपल्या शरीराचा मॉनिटर आहे. शरीराचं जे मेटाबॉलिझम म्हणतात, ज्याला मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया ज्या असतात त्या सगळ्यावरती थायरॉईडचाच कंट्रोल असतो. त्यामुळे डेफिनेटली मग इन्शुलिन निर्मिती, पिष्टमय पदार्थ, आपल्या शरीरातले फॅट, त्यांचं डायजेशन, ह्या सगळ्यावरती थायरॉईडचा कंट्रोल असतो. सो थायरॉईड डायजेशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन म्हणजे शरीरातनं बाहेर पडण्याच्या प्रक्रिया, ह्या सगळ्यावरती कंट्रोल ठेवतो. आणि तरी समथिंग म्हणजे एक मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला म्हणतात, त्या मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये डायबिटीज किंवा मधुमेह किंवा स्थूलता एकटे नाही आहेत, एका पाठोपाठ एक त्यांचे भाऊ बहिणी येत असतात. म्हणजे मधुमेह झाला, एखाद वर्षाने कळतं की ब्लड प्रेशर झालं, मध्येच कधीतरी हार्ट प्रॉब्लेम असतो, कधी ब्लड प्रेशर असतो. हे सर्व होईलच असं नाही आहे, पण ज्या रुग्णांची रक्तशर्करा कंट्रोलमध्ये नसते त्यांना हे येतं. तेव्हा ह्या सगळ्यांबरोबर कधीतरी एका कोपऱ्यामध्ये हायपोथायरॉइडिझम हा एक प्रकार लपलेला असतो. आता आपल्याला हा हायपोथायरॉइडिझम म्हणजे जसं डॉक्टर म्हणाले की थायरॉईडची टेस्ट केली जाते, हे का करावं लागतं? तुम्ही कितीही डायबिटीस व्यवस्थित ट्रीट करा, कितीही योग्य आहार पाळा, व्यायाम करा, वजन कमी होत नाही आहे का? कारण जर थोडासा जरी थायरॉईड तुमचं अनट्रीटेड गेलं असेल, म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे TSH ही टेस्ट असते, सगळ्यांना माहिती आहे. तर ती TSHची जी लेवल आहे ती जर 4-5च्या वर असेल, 6 असेल, बॉर्डरलाईन जरी असेल, तरी खूप वाट बसू नका. 3 महिने द्या, 3 महिन्यामध्ये नाही खाली आलं तर तुम्हाला एक छोटा डोस थायरॉईडचा ट्रीट करून ते मेटाबॉलिझमला एक बूस्ट द्यायला लागतं, टिचकी द्यायला लागते. त्याच्याशिवाय तुमचा मधुमेह आणि स्थूलता कंट्रोलमध्ये येणार नाही. हे संपूर्ण दुष्टचक्र किंवा विशेष सायकल असतं. सो तिन्ही गोष्टी आपल्याला एकत्र कंट्रोल कराव्या लागतात. म्हणून थायरॉईड नक्कीच प्रत्येक डायबिटिक पेशंटचं करायलाच पाहिजे टेस्ट, आणि जरी बॉर्डरलाईन असलं तरी ते ट्रीट करायलाच पाहिजे. फार छान माहिती दिली मॅम तुम्ही. आपला पुढचा प्रश्न घ्यायच्या आधी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. यवतमाळहून सुरेशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
नमस्कार, प्रश्न विचारा आपण. नमस्कार सरजी. माझा असा प्रश्न आहे का हे मधुमेहाचे लक्षणं कोणते झाला कसं सिद्ध होईल हे? अच्छा, धन्यवाद. दक्षता मॅम, तुम्हाला हा प्रश्न. बरं, सुरेशजी नमस्कार. मी जस्ट पहिल्यांदाच सांगितलं की हा खूप छुपा रुस्तुम आहे. तर प्रत्येक वेळेला मधुमेहाची लक्षणं कळतीलच असं नाही आहे आणि प्रत्येक वेळेला अनुवंशिकता आहे म्हणून मधुमेह आहे असंच नाही आहे. पण जेव्हा रक्तातील साखरेची पातळी एक ठराविक प्रमाणाबाहेर जास्त जाते तेव्हा काही लक्षणं खूप प्रकर्षाने दिसून येतात की एक तर तुम्हाला खूप तहान लागायला लागते, अचानक रात्री लघवीसाठी उठावं लागतं 2-3दा, लघवीच्या जागी पुरुषांना किंवा स्त्रियांना थोडीशी खाज यायला लागते किंवा लालपणा येतो, वजन कधी कधी झपाट्याने खाली यायला लागतं, खूप जास्त थकवा यायला लागतो किंवा कधी कधी असं होतं की एखाद्या पायाला इन्फेक्शन झालेलं आहे, हाताला बोटाला कापलं गेलेलं आहे, जखम झाली आहे आणि 1 महिना झाला 1.5 महिना झाला तरी ती भरत नाही आहे. तर ही कॉमनली लक्षणं बघितली जातात. पण सध्या मधुमेह ज्या प्रकारे वाढतो आहे ही लक्षणं येईपर्यंत न थांबता आपण वर्षातून एकदा रक्तातील साखरेचा तपास केला पाहिजे. पण ही सर्वसाधारणपणे ही लक्षणं आढळतात आपल्याला. बरोबर आहे. डॉक्टर दक्षता मॅम, तुम्ही जे प्राथमिक जे लक्षण आहे मधुमेहाचे त्याबद्दल सांगितलं. तर माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सोनाली मॅम तुम्हाला आहे की जर मधुमेहाचे जर नंबर्स जे आहेत ते वाढले, समजा अनियंत्रित झाले, तर अशा वेळी कोणकोणते लक्षणं उद्भवतात, काय दुष्परिणाम उद्भवतात त्याबद्दल जरा सांगा. हा फार महत्त्वाचा विषय आहे, कारण बऱ्याचदा आम्ही असं पाहतो की लोकांना असं वाटतं की नाही हे आपल्याबरोबर नाही होऊ शकत, पण हे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे, हे कोणाबरोबरही होऊ शकतं. ही आता आपण एक स्लाईड बघूया. ह्याच्यामध्ये आपल्याला मधुमेहाचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. त्याच्यामध्ये दातापासून ते तुमच्या मेंदूपर्यंत सगळेच्या सगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे तुमचे किडनीला, तुमच्या हार्टला, तुमच्या दृष्टीवरती येऊ शकतं, रेटिनाच्यामुळे डॅमेज होऊ शकतो, आपल्या स्नायूंना हानी होऊ शकते, आपल्याला स्ट्रोक येऊ शकतो, आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पायाचे घाव भरणार नाहीत, अशा अनेक ठिकाणी हे सगळं होत असतं. तर असं का होतं? कारण सगळीकडे रक्तप्रवाह हा एकच असतो. तर ही वाढलेली जी लेवल आहे शुगरची ही सगळीकडे पोचत असते, सगळ्या ब्लड वेसल्समधून, आणि सगळीकडे ते डॅमेज करू शकतं. त्यामुळे आपल्याला मधुमेह लवकर आणि आटोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे. ही आकडेवारी आता आपल्याकडे आलेली आहे की ज्या व्यक्तींना आम्ही सांगतो की त्यांना दुसरे काही आजार नाही आहेत, तर त्यांनी यंग आहेत, तर त्यांनी त्यांची पातळी 6.5 HbA1c ह्याच्या खालीच ठेवली पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन हे सगळे विकार होणार नाहीत. ज्यांना जे थोडेसे एजेड लोक आहेत की त्यांना ते तितकी पातळी गाठणं शक्य नाही आहे, त्यांना आम्ही सांगतो ॲटलिस्ट 7 पर्यंत तरी पर्सेंटेज आलं पाहिजे. पण हे पर्सेंटेज आम्ही प्रत्येक व्यक्तीला आणि ह्याला सेपरेट असं त्यांचे सगळे रिस्क फॅक्टर्स बघता आम्ही ठरवतो की काय त्यांची लेवल असली पाहिजे आणि ते तिकडे कसं पोचलं पाहिजे. आणि आपण हे जी पातळी आहे, जसं आपल्याला डॉक्टर दक्षता मॅडम मगाशी म्हणाल्या की दर 3 महिन्यांनी आपल्याला हे चेक करून बघायला पाहिजे की आपण किती जवळ आहोत आपल्या गोलपासून. बरोबर आहे. प्रेक्षको, आपण मधुमेहाचे दुष्परिणाम पाहिले आहेत. आपण स्थूलतेचे दुष्परिणाम काय आहे, त्यासोबतच या दोघा आजारांची चिकित्सा काय आहे तेही जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मधुमेह आणि स्थूलता. या विषयावरती आपण आज चर्चा करत आहोत. आपण ब्रेकवर जायच्या आधी मधुमेहाचे दुष्परिणाम याबद्दल जाणून घेतलं. आता डॉक्टर दक्षता मॅम, तुमच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की जो स्थूलता आहे हे एकदम कॉमन असा अकरन्स आहे, तर याचे काही मानसिक किंवा शारीरिक दुष्परिणाम आहेत का, याबद्दल जरा सांगा. मला एक तर फार छान वाटतं की तुम्ही विचारलं की त्याचे मानसिक दुष्परिणाम आहेत का, कारण स्थूलता ही डेफिनेटली इन्सुलिन रेझिस्टन्सने चालू होते. पण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे हे दुष्टचक्र जसं हॉर्मोन्सचं असतं तसं मानसिकता आणि वजन वाढणं ह्याचंही एक दुष्टचक्र आहे. सो प्रत्येक व्यक्ती जी स्थूलतेची एक पातळी ओलांडतं त्याच्यामध्ये एक फार न्यूनगंड झालेला असतो. म्हणजे आज आपण बोलतोय की स्थूलतेमुळे शरीराच्या आतमध्ये काय काय साईड इफेक्ट्स होत आहेत,
पण त्याची मेंटॅलिटी समजून घेणं किंवा का हा माणूस स्थूलतेकडे निघून गेलेला आहे हे फार आवश्यक आहे. कारण कधीकधी स्थूलतेचे मूळ हे कधीकधी मानसिक आजारात पण असतं, की पेशंट कधीकधी खूप डिप्रेस्ड असतो आणि खूप मग आपण हिस्ट्री घेतली किंवा 1-2-3 व्हिजिटनंतर बाहेर येतं की ओव्हर इटिंग कशामुळे होते. तुम्ही कितीही औषधं द्या, कितीही आहाराचे सल्ले द्या, पण जर ते मानसिक आजाराचं तुम्ही मूळ शोधून नाही काढलं, कदाचित मानसिक आजारामुळे स्थूलता असेल किंवा स्थूलतेमुळे तो माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. पण जोपर्यंत आपण ते नैराश्य किंवा डिप्रेशन करेक्ट करत नाही तोपर्यंत स्थूलतेमधनं माणूस बाहेर येत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य पण आपण स्थूलतेमध्ये पाहिलं पाहिजे. आणि शारीरिक इफेक्ट म्हटलं तर जसं डॉक्टर सोनाली पतंगे यांनी सांगितलं तसं नक्कीच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीज होऊ शकतं, लहान मुलींमध्ये एस्पेशली PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, मासिक पाळी जी आहे ती इरेग्युलर होणं, चेहऱ्यावरती पिंपल्स होणं हे त्यांच्या लहान वयामध्ये होऊ शकतं. जेव्हा त्यांचं लग्न होतं तेव्हा त्यांना ते वंध्यत्व येऊ शकतं, मूल न राहणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि बाकीचे तर ॲडल्ट्स आहेतच साईड इफेक्ट्स आणि मेकॅनिकल साईड इफेक्ट्स ज्याला म्हणतात, म्हणजे सांधेदुखी आहे, पाठदुखी आहे, पोट वाढल्यामुळे तुमच्या कण्यावरती प्रेशर येतं आणि तुम्हाला स्पॉन्डिलोसिसचे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेचे त्रास होतात किंवा पाय प्रचंड दुखतात. आणि जर गुडघेदुखी झाली तर संपलंच, म्हणजे माणूस गुडघेदुखीमुळे चालायचं बंद करतो आणि न चालल्यामुळे वजन वाढतं, वजन वाढल्यामुळे अजून सांधेदुखी होऊ शकते. तर जेव्हा जेव्हा आपण त्या स्थूल व्यक्तीचे प्रॉब्लेम्स जाणून घेतोय तेव्हा नुसते त्याचे वजनाचे निकष न पाहता त्याची सांधेदुखी किती आहे, त्याचं मानसिक आरोग्य किती आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि ह्या सर्वांगीण गोष्टींचा जेव्हा आपल्याकडनं उपचार होतो तेव्हा स्थूलता कमी होते. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही सांगताना ओव्हर इटिंग याबद्दल सांगितलं की स्थूलतेचा आणि ओव्हर इटिंगचा याबद्दलचा संबंध आहे. तर डॉक्टर सोनाली मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आहाराबाबत बऱ्याचदा काही गैरसमज असतात, तर याबद्दल जरा आम्हाला सांगा. हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता हे सगळं आपल्या आहारावरच टिकून आहे. आपण आता ही एक स्लाईड बघूया. डायबिटीसच्या आहाराची प्लेट कशी असली पाहिजे, तर ह्याचं एक उदाहरण आहे. आता पाण्याचं इंटेक चांगलं असलं पाहिजे. ते ज्या व्यक्तींना पाण्यावरती रिस्ट्रिक्शन नाही आहे यांच्यासाठी पाणी तुम्ही भरपूर घ्या. 1-2.5 लिटर पाणी तरी दिवसातनं जायला हवं आहे. आपल्याला जे 50% जी आपली प्लेट आहे ही शिष्टमय पदार्थ कमी असलेल्या भाज्या, म्हणजे नॉन स्टार्ची व्हेजिटेबल्स ज्याला आपण म्हणतो, की कॅबेज आहे, आपलं क्युकंबर आहे, आपले हिरव्या पालेभाज्या आहेत, आपले टमॅटो असेल, दुधी असेल, भोपळा असेल, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत की ह्याचं आपण क्वांटिटी जास्त असली पाहिजे. म्हणजे 50% ह्याचाच कॉन्ट्रीब्युशन असतं. 25% आपल्या प्लेटमध्ये प्रोटीनयुक्त अन्न असायला हवं. आता जे लोक व्हेजिटेरियन आहेत ते सोयाबीन घेऊ शकतात, ते काही लोक पनीर वापरतात, ते पनीर असू शकतं, आपले मोड आलेली कडधान्य असू शकतात. जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी आपण ते अंडी खाऊ शकतात, मासे, चिकन खाऊ शकतात. तर हे सगळं जे असतं हे प्रोटीनमध्ये येतं. कार्बोहायड्रेट म्हणजे तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो, की जे आपल्या खाण्यामध्ये असतं, म्हणजे पोळ्या म्हणा, भाकऱ्या म्हणा, हे आपल्याकडे चालत आलेलं आहे वर्षानुवर्ष आणि ते कुठेतरी मागे पडलेले आहे आता. पण हे आपण मगाशी ऐकलं अँटी इन्फ्लॅमेटरी डाएटबद्दल, तर हेच आहे आपला अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट. जर आपली प्लेट अशी दिसत असेल, त्याची क्वांटिटी कशी कमी करायची, कारण जर आपण छोटी प्लेट घेतली, छोट्या वाट्या घेतल्या, पण भाज्यांचं प्रमाण जर जास्त असेल त्याच्यामध्ये, तर पहिलं म्हणजे त्यानेच आपल्याला कंट्रोल साधता येतो. आणि सुरू करताना जर आपण प्रोटीनयुक्त गोष्टींनी स्टार्ट केला, आपलं खाणं सुरुवात केली, तर त्याला आपल्याला सॅटायटी ज्याला आपण म्हणतो, की आपल्याला समाधान होतं खाल्ल्याचं, हे लवकर होतं. आणि आपल्या मेंदूला ते रेजिस्टर होतं. जे आपल्या खाण्यामध्ये फायबर चांगलं असेल, आपण व्यवस्थित भाज्या खातोय, तर मग त्याची सॅटायटी पण लवकर येऊ शकते. बरोबर आहे. प्रेक्षको, आपण समजा स्थूलता किंवा डायबिटीस हा आजार घेऊन डॉक्टरांकडे गेलो तर नेहमीच ते आपल्याला आहाराबाबत आणि व्यायामाबाबत सांगतात. आहाराबद्दल तर आपण जाणून घेतलंच आहे. तर डॉक्टर दक्षता मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की व्यायाम म्हणजे शारीरिक हालचाल आणि नियमित व्यायाम याचं किती महत्त्व आहे या दोघही व्याधींमध्ये? सो यांत्रिकीकरण झालेलं आहे. आपल्याकडे गाड्या आलेल्या आहेत, लिफ्ट्स आलेल्या आहेत, वॉशिंग मशीन आलेलं आहे, मिक्सर आलेला आहे. सो ह्या सगळ्या सुखसोयींमुळे आपला जो
डे टू डेमध्ये जो व्यायाम व्हायचा फार पूर्वीच्या काळी आपल्या आज्यांचा पणज्यांचा किंवा टू द एक्सटेंट आपल्या आईचा किंवा काकीचा मावशीचा, तर ह्या यांत्रिकीकरणामुळे आपल्या सगळ्यांचे जे व्यायाम असं नाही म्हणता येणार, जी शारीरिक हालचाल जी म्हणतात ती कम्प्लिटली आता बंद झालेली आहे. एवढ्या जास्त सुखसोयी आलेल्या आहेत की आजकाल पंखे पण रिमोटवरती चालत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचं अजून काय होणार आहे मला माहिती नाही आहे. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या नियमाप्रमाणे रोज 45 मिनटं चाललं पाहिजे, पण ते पुरेसं नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर योगा हा अतिशय एक आपलाच काय म्हणतात बरेच वर्षांपूर्वीचा अनादी काळापासूनचा व्यायाम आहे जो आपण सुरुवात केला पाहिजे. सिंपल सूर्यनमस्कार. मला माहिती आहे सगळ्यांना जमत नाही, कारण पाठीचे आजार असतात किंवा गुडघ्याचे आजार असतात. साधी गोष्ट की दर अर्ध्या तासाने जिथे आहात तिथून उठून 5 मिनटं चाला, ते पण पुरेसं आहे. कारण जसं मगाशी सोनाली मॅडमनी सांगितलं की 8 तास एका जागी बसल्याने जे डॅमेज होतं हे स्मोकिंगपेक्षाही जास्त होतं. म्हणजे आपल्याला खरंच विचार करायची वेळ आलेली आहे. अजून एक गोष्ट आहे की साधं नुसतं खुर्चीवर ज्यांना शक्य नाही आहे, म्हणजे माझे जे पेशंट ज्यांना गुडघ्याचे किंवा पाठीचे आजार असतात त्यांना मी सांगते की भिंतीच्या बाजूला एक खुर्ची ठेवा, भिंतीचा आहार घ्या आणि ते खुर्चीवर नुसती उठबस करा. तर आता हा व्यायाम का करायचा आहे, मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं की इन्शुलिन ही फक्त गाडी आहे. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तातनं उचलतं आणि मसल्सना नेऊन देतं. जर आपले मसल्सच काम करत नाही आहे तर मसल्स म्हणतात की मला ते पेट्रोल नको आहे की मला ते नको आहे. सो ते मग काय होतं, मसल्सना तुम्ही नुसतं चालणं हा व्यायाम नाही, हाताचा कुठलाही व्यायाम साधा जागेवर बसून नुसतं जातं दळायची जरी तुम्ही ॲक्शन केलीत तरीसुद्धा तुमच्या हाताच्या स्नायूंना ग्लुकोज हवी आहे, ते ग्लुकोज मागणार आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण कमी होणार. हे सगळ्यांनी आज समजून घ्यायची फार गरज आहे की जेवढे तुमचे मसल्स हाताचे किंवा पायाचे काम करणार एक्सरसाइजमुळे किंवा कुठल्याही साध्या शारीरिक हालचालीमुळे तुमच्यातल्या रक्तातील साखरेची पातळी धडाधड खाली येणार आहे. हे आज जर आपण समजून घेतलं तर व्यायामापेक्षा शारीरिक हालचालीचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनात हे आपल्याला सर्वांना कळेल. बरोबर आहे मॅडम, तुम्ही फार छान माहिती सांगितली. एकाने आपण डाएट कसं असावं त्याबद्दल सांगितलं, एकाने आपण व्यायाम किती करावा कसा करावा याबद्दल सांगितलं. प्रेक्षक, आपण चर्चेच्या सुरुवातीला म्हणालो होतो की हे जे दोन्ही व्याधी आहेत डायबिटीज आणि ओबेसिटी, हे दोघेही व्याधी लाईफस्टाईल डिझीज आहेत, म्हणजे जीवनशैलीगत आजार आहेत. मग यामध्ये काहीतरी लाईफस्टाईलमध्ये बदल व्हायला पाहिजे, जीवनशैलीमध्ये बदल व्हायला पाहिजे. तर डॉक्टर सोनाली मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की कोणकोणते बदल घडायला पाहिजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये? आता हे सगळ्यात मुख्य आहे. म्हणजे आपण स्थूलतेसाठी इतर काही करत असलो तरी आपल्याला आपली जीवनशैली बदलायची. थोडक्यात काय करायचे की आपल्याला हलायचे, जास्त आपल्याला हलायलाच लागतं. आपण जेव्हा व्यायामाबद्दल म्हणतो तो व्यायाम आपण किती वेळ करणार? आपण 45 मिनटं करणार, आपण 1 तास करणार, आपण 2 तास करणार, पण बाकीचे 22 तास आपण काय करतोय? जर आपण एकाच जागी 8-8, 10-10 तास बसून राहतोय काही न करता, तर हे उपयोगी होणार नाही. आपल्या बॉडीमध्ये जे कॅलरीज आपण कन्झ्युम करतो आणि ज्या आपण युटिलाइज करतो, बर्न करतो, त्याला एक वेगळी प्रक्रिया असते. त्याला म्हणतो आम्ही नीट म्हणतो की नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. म्हणजे काय की साध्या शब्दात की जे लोक चुळबुळे असतात, फिरत असतात इकडे तिकडे, काहीतरी करत असतात, हे उचल ते कर हे कर, ते लोक नेहमी इतर लोकांपेक्षा त्यांची वजनं कमी राहतात, त्यांची पोटं बरोबर राहतात, त्यांचं वेट वाढत नाही. पण हे सगळं असं का होतं? कारण आपली बॉडी ते युटिलाइज करत राहते. आता सगळं उलटं झालेलं आहे. आताच मॅडम म्हणाल्या की आपल्याला सगळ्या सुखसोयी आलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी रिमोटवर चालतात, फोन उचलले की 10 मिनिटात जेवण घरी येतं. तर हे सगळ्या ज्या सोयी झालेल्या आहेत त्यांनी आपल्याला अजून त्याच्यावरती अवलंबून केलेलं आहे. तर हे न करता आपण जर साध्या साध्या गोष्टी, भाजी आणायला म्हणा की खाली उतरा, काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर खाली उतरून घेऊन या, तर त्यांनी कितीतरी फरक पडेल आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये. पण आपल्याला ही आपली जीवनशैली आहे ना, आपल्याला स्मोकिंग बंद करायचं आहे, त्याचं सेवन करून चालणार नाही आहे. आपल्याला अल्कोहोलचं कन्झम्पशन पण बंद झालं पाहिजे जर आपल्याला स्थूलता कमी करायची असेल तर. कारण त्याच्या ह्याच्यातून आपल्याला एम्प्टी कॅलरीज आम्ही म्हणतो त्याचा शरीराला काहीच उपयोग नाही आहे. नुसतं ते फॅट वाढवत बसणार, पोट वाढवत बसणार आणि मग ह्या सगळ्या गोष्टीवरती ट्रीटमेंट आपल्याला परत वेगळी करावी लागणार. त्यामुळे ही जर जीवनशैली आपण करेक्ट केली, झोपेचं हे सगळ्यात मोठं आता महत्त्वाचा विषय असेल की स्लीप हायजीन आम्ही ज्याला म्हणतो, की आपलं झोपायला जातो आपण त्याच्या अगोदर 1-2 तास किंवा 1.5 तास आधी तुमच्या जवळचे सगळे स्क्रीन्स बंद झाले पाहिजे. कारण त्याच्यातून येणारा जो व्हाईट लाईट आहे त्यांनी तुमचा मेंदू जागा राहतो.
बऱ्याच लोक रात्री उठतात तेव्हा ते फोन बघत बसतात, परत त्यांना झोप लागत नाही आणि परत त्यांचं ते विशेष सायकल चालू होतं, परत खायला लागतात, मग त्यांना भुका लागायला लागतात कारण ते जागे राहतात. तर ह्या सगळ्या प्रकारे आपण आपली जीवनशैली बदलू शकतो आणि मग त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स पण दिसतील. बरोबर आहे. फार अप्रतिम अशी माहिती दिली तुम्ही मॅम. डॉक्टर दक्षता मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. आता मॅडमांनी चर्चेच्या दरम्यान सांगितलं मोबाईल स्क्रीन वगैरे, आणि आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहोत. तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण मधुमेहासाठी कसा करून घेतो त्याबद्दल जरा सांगा. त्याच्या आधी सगळ्यांना एक सावधानतेचा इशारा टेक्नॉलॉजीचा मी देणार आहे की टेक्नॉलॉजीमुळे सोशल मीडियाच्या आपण खूप जवळ गेलेलो आहोत. तर आता जसं भारत हा राजधानी बनलेला आहे, जागतिक राजधानी ऑलमोस्ट बनलेला आहे मधुमेह आणि स्थूलतेची, त्यामुळे खूप सारी माहिती टेक्नॉलॉजीद्वारे आपल्याकडे येते आहे. कृपया ती माहिती तुमच्या डॉक्टरांबरोबर पडताळून घ्या आणि नंतरच त्या माहितीचा वापर करा. हे मी अगदी आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगते, कारण ही सगळी माहिती घर बसल्या आपल्या एका बोटाबरोबर आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे येते आहे. तर टेक्नॉलॉजीचा हा पण एक काही प्रमाणामध्ये दुरुपयोग होतो आहे. तर नक्कीच ती माहिती काहीही गोष्टी कन्झ्युम करताना, कुठलेही काढे घेताना, कुठल्याही गोळ्या घेताना प्रथम तुमच्या डॉक्टरांबरोबर पडताळून घ्या. आता दुसरी गोष्ट जर बोलायची झाली तर टेक्नॉलॉजीने खरंच डायबिटीजमध्ये मॉनिटरिंग, म्हणजे तुम्ही जेव्हा मेजर करता तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमचं डायबिटीज किती छान कंट्रोलमध्ये आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दलच एक कॉन्फिडन्स येतो. तर पूर्वी टेक्नॉलॉजी म्हणजे काय होतं की ग्लुकोमीटर, ग्लुकोज चेक करायची मशीन, तर फार पूर्वी त्याच्यामध्ये खूप तफावत यायची लॅबोरेटरी रिडिंग्स आणि त्यामुळे त्यामुळे विश्वास नसायचा. पण आता भारतानेही खूप टेक्नॉलॉजीमध्ये विकास केलेला आहे आणि आपल्याकडे ग्लुकोमीटर्स फार चांगली आलेली आहेत आणि अगदी 30 सेकंदामध्ये आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो. बऱ्याच वेळा लॅबोरेटरीबरोबर तुम्ही पडताळून पाहू शकता आणि त्याचा रिपोर्ट तुम्हाला मॅच होतो. सो नक्की ह्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करा की ग्लुकोमीटर तर वापरलंच गेलं पाहिजे. सतत फास्टिंग शुगर करू नकात, कारण लॅबोरेटरीमध्ये आपण फास्टिंग आणि पोस्ट लंचच करतो. प्रत्येक जेवणानंतर, ब्रेकफास्टनंतर 2 तासांनी, कधी इव्हनिंगमध्ये आपण काही खातो, भेळ खातो, त्यावेळेला आपण जास्त पिष्टमय पदार्थ खातो. तर कधी इव्हनिंग स्नॅक्सनंतर 2 तासांनी तुमच्याकडे ग्लुकोमीटर असतं, त्यामुळे तुम्ही रात्री जेवणानंतर 2 तासांनी पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हालाही कळेल की आहारामध्ये किती बदल करायचे आहेत. आता खूपच एक क्रांतिकारी बदल घडून आलेला आहे की कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम, म्हणजे एक छोटंसं बटन असतं, ते आयदर पोटावर किंवा हातावर लावलं जातं आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं अतिशय दुखणारी प्लास्टिकची सुई नाही म्हणता येणार, एक छोटंसं केस असतो मी म्हणेन, की ज्याच्याद्वारे दर 5 मिनिटाला तुमच्या शरीरामधली साखर मापली जाते. 288 रिडिंग्स मिळतात तुम्हाला त्याच्यामध्ये पुढच्या अनेक दिवसांमध्ये आणि त्याच्याबरोबर तुम्हाला तक्ता सांगतात आहाराचा तुम्ही पाळा. म्हणजे तुम्हाला एक तर संपूर्ण दिवसभराचा ग्राफ मिळतो की तुमची शुगर कशी राहते आहे. 24 तासाचं 14 दिवसांचं रिडिंग मिळतं. म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्हाला किती त्याचा फायदा होतो. आणि जर आहाराचा तक्ता नीट ठेवलात तर लिटरली वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर त्या दिवशी तुमची शुगर किती होती, एखाद दिवशी भाकरी खाल्ल्यानंतर किती होती, म्हणजे पदार्थ कोणाला कुठले सूट होतात हेही आपल्याला कळू शकतो. सो हे झालं ग्लुकोज मॉनिटरिंगबद्दल. त्याच्यानंतर इन्शुलिन पंप ही टेक्नॉलॉजी आलेलं आहे. मेन स्वादुपिंडाचा आजार आहे ना डायबिटीज. सो स्वादुपिंडामध्ये काय प्रॉब्लेम असतो की सिक्रिशन नीट होत नसतं, प्रोडक्शन नीट होत नसतं. तर एक छोटंसं पेजरसारखं मशीन असतं. टाईप 2 डायबिटीज म्हणजे मोठ्यांमध्ये जे डायबिटीज असतं त्याच्यात तर ते उपयोगी आहे, पण टाईप 1 डायबिटीज म्हणजे लहान मुलांना जो डायबिटीजचा आजार होतो त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरातलं निर्मितीच संपलेली असते इन्शुलिनची. सो अशा मुलांना जेव्हा इन्शुलिन पंप आम्ही वापरायला सांगतो तेव्हा ते कृत्रिम स्वादुपिंडाचं काम करतं आणि कंटिन्युअस इन्शुलिन चालू राहतं. सो गेल्या 10 वर्षामध्ये ज्या लहान मुलांनी इन्शुलिन पंप्स वापरले आहेत त्यांना मिनिमम हॉस्पिटलायझेशन, खूप कमी कॉम्प्लिकेशन, मिनिमम लो शुगर एपिसोड्स, म्हणजे हायपोग्लायसिमिया म्हणजे इमर्जन्सीज होत नाही आहेत. सो इन्शुलिन टेक्नॉलॉजी हे पण फार एक रिव्होल्युशनरी इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण वापरलं पाहिजे. सो ह्या 2 गोष्टी आहेत. बरोबर आहे. फार छान अशी माहिती दिली, फार अप्रतिम अशी माहिती सांगितली मॅम. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगलाजी आपटे आहेत पुण्याहून. नमस्कार. आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्यांना डायबिटीस होतो त्यांना इन्शुरन्सचं इंजेक्शन हे रोज घ्यावं लागतं का, आणि काळजीमुळे असं होऊ शकतं का की एखाद्याने जर काळजी केली तर, आणि साखर वगैरे तर किती खावी, काय खावं? धन्यवाद. सोनाली मॅम, तुमच्यासाठी.
त्यांचा प्रश्न होता की काळजीमुळे शुगर येते का. बरोबर. पूर्वी ना ह्याला स्ट्रेस डायबिटीज असं म्हणायचे, पण आता तो विषय गेलेला आहे. म्हणजे हा टाईप 2 डायबिटीजच असतो. तो स्ट्रेसमुळे आलेला आहे हे बरोबर आहे, कारण आपले स्ट्रेस हॉर्मोन्स असतात आपल्या शरीरात, ते खूप चढलेले असतात त्यावेळेला आणि त्याच्यामुळे शुगर वर जाऊ शकते त्यावेळेला. पण जर ती कंटिन्युअसली ते तसंच राहिलं, ते कॉर्टिसॉल सिक्रिशन जर वाढत राहिलं आपल्या बॉडीमध्ये, तर डेफिनेटली तो टाईप 2 डायबिटीजच असतो आणि तो त्याच्याप्रमाणेच ट्रीट झाला पाहिजे. म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजे, खाण्यातही बदल करायला पाहिजे आपल्याला आणि औषधंही घ्यायला हवीत आणि HbA1c तुमचं कंट्रोलमध्ये ठेवायलाच हवं. बरोबर आहे. मॅडम, तुम्हालाच हा प्रश्न आहे पुन्हा की स्थूलतेसाठी काही प्रभावी शस्त्रक्रिया वगैरे काय ऑपरेशन्स वगैरे आहेत का, किंवा मेडिसिन्स काय आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. येस, बरोबर. तर आपल्याकडे आता खूप ऑप्शन्स आहेत. आपण ही स्लाइड बघूया. बेरिएट्रिक सर्जरी म्हणतात त्याला, की खूप जास्त जे लोक लठ्ठ असतात की त्यांना त्रास होतोय त्याचा, त्यांचा BMI आता मॅडमनी सांगितलं की 35च्या वर आहे, अशा लोकांसाठी ही शस्त्रक्रिया राबवली जाता येते. ह्याच्यातले 3 प्रकार असतात. ह्याच्यात एक ॲडजस्टेबल बँड, गॅस्ट्रिक बँड म्हणतात, एक RU-NY गॅस्ट्रिक बायपास सर्जरी असते, एक व्हर्टिकल स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी असते. तर ह्याचा शस्त्रक्रियेचा रिझल्ट खूपच प्रभावी असतो, कारण जवळजवळ 40 ते 50 किलो वजन हटवलं जातं ह्या प्रकारे आणि त्या व्यक्तींना खूप प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स खरंच खूप कमी होतात, कारण मेडिकली हे पॉसिबल आहे आता आणि ते करणं कधी कधी फार उपयोगाचं असतं आणि भाग असतं, पण ते त्या व्यक्तींपुरताच ते लिमिटेड ठेवलं पाहिजे, ही एक डेफिनेट आहे. दुसरं जे आपल्याकडे औषधं जी आलेली आहेत, ही GLP-1 म्हणून हे एक औषध आलेलं आहे. हे ॲक्च्युली एक हॉर्मोन आहे की हे जेवल्यानंतर सक्रिय होतं. ते आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली बनत असतं, पण मधुमेही लोकांमध्ये ह्याची क्षमता खूप कमी झालेली असते, याचं सिक्रिशन कमी झालेलं असतं आणि काय होतं की ह्या हॉर्मोननी आपली सॅटायटी लेवल वाढते. म्हणजे पोट भरलेलं राहतं, थोडंसं खाल्लं तरी आपल्याला मेंदूला सॅटायटीचा भास होतो की आपण आता भरपूर खाल्लेलं आहे आणि आपली भूक कमी होते. तर ह्या प्रकारे ते काम करत असतं आणि त्याचे आता औषधं आपल्याकडे आलेली आहेत बाजारात आणि ती आम्ही आता वापरतोय आमच्या क्लिनिक्समध्ये. बरोबर आहे. सोनाली मॅम, तुमच्यासाठीच अजून एक प्रश्न आहे. याच प्रश्नाशी संलग्न असलेला हा प्रश्न आहे की बऱ्याचदा आपण पाहतो की बेरिएट्रिक सर्जरी केली किंवा काही औषधोपचार केले तर तरीसुद्धा वजन कमी होतो, पण काही काळाने पुन्हा वाढतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर. तर असं होतं, कारण जेव्हा आपण ही औषधं चालू करतो तेव्हा आपण लोकांना सांगतो की हे निदान वर्षभर तरी तुम्ही फॉलो करा. त्याचं रिझन काय आहे की समजा आपण हे मध्येच बंद केलं तर आपलं एक हॉर्मोन असतं ग्रेलिन नावाचं, याला आम्ही हंगर हॉर्मोन असं म्हणतो, हे खूप जास्त ॲक्टिव्ह होतं आणि मग त्याच्यानंतर वजन परत वाढायला लागतं, कारण आपली भूक चिकार वाढते. तर हे हॉर्मोन असतं ना, ह्याला सप्रेस करायला आपल्याला जवळजवळ वर्षभर ही औषधं द्यावी लागतात. म्हणजे ते हॉर्मोन सप्रेस राहतं, आपली भूक कमी होते आणि आपण लाईफस्टाईलमध्ये पण जीवनशैलीत आपल्या बदल करणं हे फार गरजेचं आहे. सगळं काम काही औषधं आपली नाही करू शकत. तसं तुम्ही सांगितलं की बेरियाट्रिक सर्जरी नंतरही ही औषधं वापरली जातात रेग्युलरली, कारण मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला परत येऊ नयेत आणि हे परत आपलं वजन वाढू नये ह्याच्याकरता. बरोबर आहे. डॉक्टर दक्षता मॅम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की मधुमेह आणि स्थूलता यामध्ये आज आपण इथे आला आहात आणि जनजागृती करत आहात. तर जनजागृतीचं तंत्र कसं वापरता येईल प्रभावीपणे, याबद्दल जरा सांगा. नाही, जनजागृती तर अगदी निश्चित म्हणजे झालीच पाहिजे. आपण सगळ्या बाबतीमध्ये जागृती करतो, तर म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये का नाही. तर एक जगप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ होते जॉसलिन म्हणून, त्यांनी सांगितलेलं पेशंट हू नोज मोस्ट अबाउट डायबिटीज लिव्ज लॉंगर. म्हणजे जो मधुमेही व्यक्ती आपल्या आजाराबद्दल त्या काळी वाचायचे, फक्त जो वाचतो, खूप वाचतो आणि ज्ञान घेतो, तो खूप जास्तीत जास्त वर्ष निरोगी राहतो. कारण हा आजार असा आहे की जो कधीच बरा होत नाही, फक्त कंट्रोल होतो. म्हणजे इंग्लिशमध्ये जसं म्हटलं जातं की क्युअर होत नाही, कंट्रोल होतो. तर एखाद्या गोष्टीला जर आयुष्यभर तुम्हाला काबूमध्ये ठेवायचं असेल किंवा नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर सतत त्याच्याबद्दल योग्य माहिती, मी परत एकदा सांगते की योग्य माहिती करून घेणं अतिशय आवश्यक आहे अशा कार्यक्रमांतर्फे, की जिकडनं तुम्हाला काही मिसइन्फॉर्मेशन किंवा चुकीची इन्फॉर्मेशन नाही मिळणार. पण जितकं होईल तितकं मधुमेहाबद्दल वाचत राहा, भीती बाळगू नका.
खूप भीतीदायक पण काही आर्टिकल्स किंवा शोज असतात ते बघू नका. कारण मधुमेह मला असं वाटतं की जनजागृती करताना ना सगळ्यात पहिल्यांदा पेशंटच्या मनातली भीती काढून टाकली पाहिजे की हे जे काही साईड इफेक्ट्स आज आम्ही सगळे डिस्कस केलेले आहेत ना, हे हाय शुगरमुळे होतात, हे मधुमेहामुळे होत नाहीत. जी मधुमेही व्यक्ती, म्हणजे माझ्याकडे आता माझ्या प्रॅक्टिसला 25 वर्ष झाली आहेत, पण माझ्याकडे कितीतरी मधुमेही व्यक्ती असे आहेत की ज्यांनी गेल्या 50 वर्षापासून स्वतःचा मधुमेह छान स्वतः शिक्षण घेऊन मधुमेहाबद्दल न्यूजपेपरमधून किंवा रेडिओच्या किंवा टी व्हीच्या माध्यमातून आपला मधुमेह नियंत्रणात ठेवला आहे आणि त्यांना काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर जनजागृती करताना पहिल्यांदा तर भीती मनातनं काढून टाकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम्पॉवरमेंट. जेवढं तुम्ही शिकत जाल, जेवढं तुम्ही मॉनिटरिंग कराल तुमच्या डायबिटीसचं, आणि जितके पटापट तुम्हाला फिगर्स त्याच्या चांगल्या दिसत जातील की फास्टिंग इतकी छान आहे, HbA1c इतकी छान आहे, ह्या गोष्टींनी तुम्हाला उभारी येईल. कारण हे आयुष्यभर आपल्याला पाळायचंच आहे. सो जनजागृती करताना पहिली गोष्ट ही सांगितली पाहिजे की तुम्ही एकटे नाही आहात. आज भारतामध्ये 9 कोटी माणसं आहेत तुमच्याबरोबर ज्यांना मधुमेह आहे. सो ही पहिली गोष्ट आहे की तुम्ही कधीही मधुमेह झाल्यावर पहिला प्रश्न येतो की मलाच का झाला, मी सगळं व्यवस्थित करते तरी मलाच का झाला. तर पहिली गोष्ट की तुम्ही एकटे नाही आहात. दुसरी गोष्ट, ह्याला तुम्ही तुमचा मित्र समजा. जनजागृतीमध्ये मी सगळ्यांना सांगते की हा एक मित्र असा आहे ना की जो तुम्हाला नेहमी सांगतो की तुझी शुगर नीट ठेव, तू व्यवस्थित राहशील. आणि उलट मी अक्षरशः बंबईया लँग्वेजमध्ये माझ्या पेशंट्सना सांगते 2-3 व्हिजिट नंतर की आपका गाडी लाईन पे आ गया, देखो मधुमेह झाला म्हणून तुमची शुगर कंट्रोलमध्ये आली, आहार व्यवस्थित पाळलात म्हणून तुमचं वजन कंट्रोलमध्ये आलं, जे काय ब्लड प्रेशरच्या गोळ्या होत्या त्या पण तुमच्या निघून गेल्या. सो जनजागृती करताना आय थिंक प्रॉपर इन्फॉर्मेशन म्हणजे अगदी अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे, रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि रेग्युलर मॉनिटरिंगचं महत्त्व कळवलं आणि आहार, व्यायाम आणि स्ट्रेस कमी करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात जनजागृतीमध्ये मी सगळ्यांना सांगते की स्वतःवर प्रेम करा, स्वतःकडे लक्ष द्या. एस्पेशली ज्यांना मधुमेह असतो त्या मधुमेहाला कोपऱ्यात ठेवतात आणि अजूनही घराकडे बघत असतात. तर तुम्ही छान राहिलात तर तुमची फॅमिली छान राहील. तर बायकांना मी स्पेशली सांगेन की मधुमेहाकडे लक्ष द्या. बरोबर. डॉक्टर सोनाली मॅम, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न आहे. संक्षेपमध्ये तुम्ही काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना? आता स्थूलता आपण बघितली आहे की किती प्रमाणात वाढत चालली आहे. आपली जीवनशैली ही आपल्या हातात असते, त्याच्यावरती काम करणं हे आपल्या हातात आहे. आपली झोप चांगली ठेवली, आपला आहार चांगला ठेवला, आपण फिरत राहिलो व्यवस्थित, नुसता व्यायाम नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही पावलं असतात, स्टेप काउंटिंग तुम्ही करतात बऱ्याचदा, तर ती पावलं खूप महत्त्वाची आहेत. घरातनं बाहेर पडा, त्याच्यावरती बोन्स आपले स्ट्रॉंग राहतात, आपले स्नायू चांगले राहतात. आणि नुसतं वजन ही गोष्ट नाही आहे. पण एका स्टडीमध्ये दाखवलं की 5 सेंटीमीटरमध्ये वेस्टलाईन जर कमी झाली आपली, म्हणजे पोटाकडचं फॅट कमी झालं, तर आपल्या हृदयरोग होण्याचे चान्सेस खूपच कमी होतात. त्यामुळे हे पॉझिटिव्हली घ्या आणि तिकडे काम करा. धन्यवाद. डॉक्टर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. प्रेक्षको, तुम्हाला आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hellodoctor2026@gmail.com. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा.